अध्यात्म म्हणजे स्वार्थाचा बाजार मांडणे नव्हे, तर सत्याच्या वाटेने चालणे आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. अर्थ, आपल्याकडे जे सत्य ज्ञान आहे ते इतरांना सांगून त्यांना जागृत करणे हेच खरे धर्माचे काम आहे. वराड गावात आणि आजूबाजूला जे स्फटिक आणि चमत्कारच्या नावाखाली मार्केटिंग सुरू आहे, त्यापासून सावध होणे हीच खरी काळाची गरज आहे. व्यापार की भक्ती, शास्त्र काय सांगते? काही लोक आज देवत्वाचा उपयोग केवळ धनसंपत्ती मिळवण्यासाठी करत आहेत. अशा लोकांसाठी भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, दंभो दर्पो अभिमानश्च क्रोधा पारुष्यमेव च अज्ञानंचा अभिजातस्य पार्थ संपद मासुरीम. अध्याय 16 श्लोक 4. अर्थ, ढोंगीपणा, गर्व, अभिमान, राग आणि अज्ञान ही आसुरी राक्षसी प्रवृत्तीची लक्षणे आहेत. जे लोक केवळ कॅमेरा आणि रील्स समोर धर्माचा देखावा करतात, त्यांचा उद्देश भक्ती नसून केवळ लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेणे हा असतो. कोकणची खडी संस्कृती, साधेपणा आणि श्रद्धा. ज्या कोकणच्या भूमीत वेतोबा, रामेश्वर आणि कुणकेश्वर यांसारखी जागृत दैवते साध्या मंदिरात विना जाहिरात विराजमान आहेत, तिथे फॅक्टरीत बनवलेल्या वस्तूंना चमत्कार म्हणणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. सत्य काय आहे? आपल्या पूर्वजांनी आपल्याला नामस्मरण आणि निस्वार्थ भक्ती शिकवली. दिखावा काय आहे? आकर्षक रोषणाई, पेड सोशल मीडिया पोस्ट्स आणि वैयक्तिक फायद्यासाठी रचलेलं थोतांड. वराडचा संकल्प, सत्याचा विजय. हा लढा केवळ एका गावाचा नाही, तर संपूर्ण कोकणी अस्मितेचा आहे. जे धर्माला धंदा समजत आहेत त्यांना वेळीच रोखले पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात त्याप्रमाणे सत्याची पाठराखण करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य आहे. आमचा इशारा, फसव्या मार्केटिंगला बळी पडू नका. आपली श्रद्धा अशा मार्केटिंगवाल्यांच्या चरणी गहाण ठेवू नका. वरारची ही पवित्र भूमी अशा भोंदूगिरीपासून मुक्त करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊया. सत्यमेव जयते. लेखक रोशन शरद पांचाळ. वराड सुतारवाडी शिवशंभो. हर हर महादेव.